श्री गुरुचरित्र ग्रंथ 18वा अध्याय का वाचावा? गरिबी दूर होईल. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्री गुरुचरित्र हा एक अतिशय पवित्र आणि आध्यात्मिक विचारांचा ग्रंथ आहे. यामध्ये श्री नरसिंह सरस्वती महाराज यांचे जीवनचरित्र आणि त्यांच्या आध्यात्मिक कार्याचे वर्णन कथन केलेले आहे. हा ग्रंथ दत्त संप्रदायातील एक मुख्य आधारस्तंभ म्हणून देखील मानला जातो. या ग्रंथातील 18वा अध्याय हा देखील अतिशय महत्त्वपूर्ण आहे. हा 18वा अध्याय नेमका आहे तरी काय, याचा थोडक्यात सारांश आपण जाणून घेऊया. श्री गुरुचरित्र ग्रंथ यातील 18वा अध्यायाचा सारांश. श्री गुरुचरित्र ग्रंथाचा 18वा अध्याय हा श्री गुरूंच्या कृपेमुळे एका विधवेचा उद्धार यावर आधारित आहे. यामध्ये एक अशी कथा कथन केलेली आहे की ज्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला होता व त्या महिलेने श्री गुरूंच्या चरणी शरण जाऊन त्यांची कृपा प्राप्त केली. श्री गुरूंनी तिच्यावर कृपा करून तिला पूर्वजन्मी केलेल्या कामांची जाणीव करून दिली. तिचा आत्मिक उद्धार केला आणि तिच्या पतीस मुक्ती मिळवून दिली. तसेच 18व्या अध्यायात कर्म, पुनर्जन्म आणि श्री गुरूंच्या कृपेने मिळणारा मोक्ष यांचे अत्यंत प्रभावी आणि भावनिक वर्णन देखील केलेले आहे. 18व्या अध्यायाचे महत्त्व. पुनर्जन्म व कर्मसिद्धांत. आपण जसे वागतो, आपण जे करतो त्याचे परिणाम पुढच्या जन्मात आपल्यालाच भोगावे लागतात, परंतु गुरुकृपेने यातून सुटका होऊ शकते. नारी शक्ती गौरव. एका साधारण महिलेच्या भक्तीमुळे तिच्या आयुष्यात झालेले परिवर्तन हे प्रेरणादायी आहे. गुरुभक्तीचे, गुरुकृपेचे सामर्थ्य. या 18व्या अध्यायातून आपल्याला हे कळते की अगदी मनाने तसेच खऱ्या भक्तिभावाने गुरूंच्या चरणी शरण गेल्यास ते आपले पाप, संकट आणि कर्मबंधन दूर करू शकतात. आपल्याला आपल्या पापातून मुक्ती मिळवून देऊ शकतात. हा धार्मिक ग्रंथ आपण का वाचला पाहिजे? प्रत्येक व्यक्तीने हा धार्मिक ग्रंथ वाचला पाहिजे, कारण तो फक्त कथा सांगत नाही, तर आपल्याला आपल्या जीवनाचे खरे तत्त्व, धर्माचे महत्त्व आणि गुरुशिष्य परंपरेचा आदर्श शिकवतो. गुरुभक्ती शिकवतो. गुरुकृपा आपल्याला यातून कळते. तसेच हा ग्रंथ श्रद्धा, भक्ती आणि आत्मविकासासाठी अत्यंत उपयोगी आहे. यामुळे आपल्या मनात गुरुप्रती आदर निर्माण होतं. गुरुभक्ती काय असते याचे महत्त्व कळते. 18वा अध्याय वाचल्यामुळे होणारे फायदे. नंबर 1. 18वा अध्याय वाचन केल्यामुळे आपली अनेक दुःख दूर होतात. विघ्न, संकटे, कार्यातील अडथळे नकळतपणे दूर होतात. नंबर 2. 18व्या अध्यायाचे पठन केल्यामुळे आपल्याला विशेष गुरुकृपा लाभते. यातून आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळते, जीवनाला योग्य दिशा मिळते. नंबर 3. हा अध्याय स्त्रियांसाठी विशेष महत्त्वपूर्ण ठरतो. नारी शक्तीचा सन्मान आणि तिचे श्रद्धेचे महत्त्व आपल्याला यातून कळते. नंबर 4. श्री गुरुचरित्र ग्रंथातील ही कथा ऐकून प्रत्येक भक्ताच्या मनात गुरुप्रती अधिक आदर वाढतो, तसेच त्यांची गुरुभक्तीही अधिक दृढ होत जाते. नंबर 5. पूर्वजन्मीच्या पापांचे परिणाम हा आपल्याला या जन्मात भोगावा लागतो, तर ही पापं देखील आपली दूर होतात. या जन्मातील दुःख दूर होतात. यातून आपल्याला मुक्ती लवकरच मिळू शकते. नंबर 6. या अध्यायाच्या वाचनामुळे आपल्या घरातील आर्थिक अडचणी दूर होतात. घरातील दुःख, दारिद्र्य निघून जाते. आलेला मानसिक तणाव हा देखील निघून जातो. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. नंबर 7. आपल्या जीवनात येणारी कितीतरी संकटे ही नकळतपणे दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये आपली प्रगती होत राहते. प्रत्येक महिलेने आपल्या मुलांसाठी गुरुचरित्र ग्रंथ पारायण देखील केले पाहिजे. आपल्या मुलांची अनेक दुःख, दारिद्र्य, संकटे निघून जातात. गुरुचरित्र ग्रंथ पारायण जर तुम्ही करत असाल, तुम्हाला अनुभव आले असतील अथवा येतही असतील, तर आम्हाला ते नक्की शेअर करा. तुमचे अनुभव हे नक्की सांगा, जेणेकरून हे इतर भक्तांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. श्री स्वामी समर्थ.